नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 22. मागील भागात पिया जाताच रिया भानावर आली आणि म्हणाली, नाही नाही पिया, तू काही म्हणालीस तरी अभि फक्त माझाच आहे. या जन्मात तो माझ्याशिवाय कोणाचाच होणार नाही आणि तुझा तर कधीच नाही. आणि आज जे तू काही केलं आहेस ना, त्याची खूप मोठी किंमत तुला चुकवावी लागणार आहे, समजलं? रिया स्वतःशीच बडबडत होती. खूप चिडली होती, मनात चरफडत होती आणि पुढे नक्कीच काहीतरी सैतानी खेळ तिचं डोकं रचत होतं. आता पुढे पिया रात्री घरी आली. औषध घेतल्याने तिला फारसा त्रास होत नव्हता. इकडे अभिला देखील काही त्रास होत नव्हता. त्यानंतर दोघांच्या एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. तिचे तिच्याशीच वागणं बदललं होतं. सतत आरशात बघून स्वतःशी हसत असायची. आज आपण काय घालावं की आपण अभिला आवडू, या गोष्टीचा विचार ती करत असे. आज देखील ती दिवसभर अभिसोबत होती. काम सोडलं तर ते एकमेकांसोबतचा वेळ छान घालवत असत. आज देखील ती ऑफिसमधून घरी आल्यावर अभिच्याच विचारात होती. आरशासमोर उभं राहून ती सतत स्वतःशी बोलत असे. आताही ती तेच करत होती. आय लव्ह यू सो मच सर, ती आरशासमोर उभं राहून बोलली आणि मग स्वतःभोवती एक गिरकी घेतली आणि मग परत ती काही विचार करून परत शांत झाली आणि मग पुन्हा स्वतःशीच म्हणाली, पिया त्या भावडट रियासमोर सगळं कबूल केलं खरं, पण आता पुढे काय? तिने स्वतःलाच एक टपली मारली आणि मग म्हणाली, पुढे काय म्हणजे? लवकरात लवकर सरांना प्रपोज करायला हवं. पण प्रपोज मी का करू? प्रपोज नेहमी मुलं आधी करतात, मग मी का करू आधी प्रपोज? पण ते कधी करणार? त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम तर दिसतं, पण मग ते कधी सांगणार? कधी मला ते प्रपोज करणार? मी वाट पाहू का? नाही, वाट पाहत बसेन आणि माझ्या आधी जर त्यांना दुसरं कोणी प्रपोज केलं तर? ती पुन्हा इकडे तिकडे एरझाऱ्या मारत विचार करत होती. नाही, असं कसं सर कोणाचेही प्रपोज एक्सेप्ट करतील? ते फक्त माझ्यावर प्रेम करतात आणि मी त्यांना माझ्यापासून कधीच दूर होऊ देणार नाही. आणि याच विचारात तिने ती रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी जरा ती लवकरच ऑफिसला आली तर अभि अजून आला नव्हता. मग तिने तिच्या डेस्कवर आपली बॅग ठेवली आणि मग ती अभिच्या केबिनमध्ये गेली. तिथे अभिच्या प्रत्येक वस्तूवर ती प्रेमाने हात फिरवत होती आणि मग तिने मोबाईलमध्ये तिच्या आवडीचं गाणं लावलं आणि मग त्या गाण्याच्या तालावर ती थिरकू लागली. इकडे अभि आला तर पिया नाचण्यात गुंतली होती. तिचं अभिकडे लक्ष नव्हतं, पण अभि मात्र तिच्या निरागस चेहऱ्यात हरवला होता. किती मनमोकळे भाव होते तिच्या चेहऱ्यावर. काही वेळाने नाचता नाचता ती थांबली, कारण समोर अभि उभा होता. त्याला पाहून तिच्या गालावर लाजेची लाली चढली आणि ती लाजून मग बाहेर जाऊ लागली. अभिच्या बाजूने जाताना अभिने तिला आपल्या जवळ ओढले आणि मग तो देखील तिच्याबरोबर त्या गाण्यावर थिरकू लागला. गाणं संपलं तरी दोघे एकमेकांच्यात हरवले, हातात हात गुंफलेले. अभिचा एक हात पियाच्या कमरेत तर पियाचा एक हात अभिच्या खांद्यावर आणि एकमेकांच्या नजरेत हरवलेले. जगाचं भान हरपून ते एकमेकांचा सहवास अनुभवत होते. दोघे इतके जवळ होते की त्यांना त्यांच्याच हृदयाची धडधड ऐकू येत होती. श्वासाची गती वाढली होती. ओठ थरथरत होते. कदाचित पुढच्या कोणत्याही क्षणी ते 3 मॅजिकल वर्ड दोघांपैकी कोणाच्या तरी ओठावर येतील. असा आवाज दोघांच्या कानावर पडला. तसे दोघे भानावर आले आणि आवाजाच्या दिशेने पाहिलं तर अपू. पियाच्या तर चेहऱ्याचा रंगच उडाला. अभिने तर मनातच कपाळावर हात मारला. अपूला बघून पिया लाजून बाहेर निघून गेली. तसं अपू हसत हसत अभिजवळ आला. अपू, तुझे नाव कोणी ठेवलं रे? अभि.
बहुतेक आत्या ठेवते. का रे? अपू. तुझं नाव अपूर्व नाही कुडमुड्या ठेवायला हवं होतं. अभि. जेलसी? अभि बाबांना डिस्टर्ब केल्याने राग आला आहे. अपू अभिची मस्करी करत म्हणाला. नाहीतर काय, हे नेहमीचेच झालं आहे तुझं. अभि वैतागून म्हणाला. बरं सॉरी, पुन्हा असं नाही होणार. आणि गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, भावा प्रगती आहे. तसं अभि पण लाजला आणि हसला. ओ हो, लाजणं बिजणं, जरा जास्तच प्रगती आहे. अपू. दोघेही हसत होते. तितक्यात पिया आत आली. सर? पियाने दोघांकडेही न बघता अभिला आवाज दिला. हां बोल पिया. अभि. सर मी साईटवर चालली आहे. पिया अजूनही दोघांकडे न बघताच बोलत होती आणि तिची ही अवस्था बघून अपू मात्र गालातल्या गालात हसत होता. एकटीच जाऊ नको, मी पण येतो, अभि काळजीने म्हणाला. नाही नको, मी जाते. पियाने एकदा अपूकडे आणि अभिकडे पाहिलं आणि जवळजवळ पळतच बाहेर गेली. ती गेली तसं अभि आणि अपू हसायला लागले. मग काय ठरवलं आहेस? अपू. कशाबद्दल? अभिने न समजून विचारलं. पियाला प्रपोज करण्याबाबत. अपू. तसं अभि शांत झाला. तो काहीच बोलत नव्हता. तो काही बोलत नाही म्हटल्यावर अपू पुन्हा म्हणाला, काय झालं, कसला विचार करत आहेस? प्रपोज तर करायचं आहे, पण त्याआधी तिला सगळं खरं सांगायचं आहे. अभि. माझं देखील तेच म्हणणं आहे. अपू. मी पाहिलं आहे की पिया तुझ्यावर किती प्रेम करते ते, आणि तिला जर बाहेरून तुझा भूतकाळ समजला तर उगाचच ती दुखावली जाईल. अपू. पण अपू, तिला माझा भूतकाळ समजल्यावर ती मला स्वीकारू शकेल का? ती माझा तिरस्कार तर करणार नाही ना? अभिने आपली काळजी बोलून दाखवली. हे बघ अभि, तुझा भूतकाळ सहजासहजी पचवण्यासारखं नाही आहे. म्हणून तर कदाचित काही वेळ ती तुझ्यावर रागवेल, रुसेल, चिडचिड करेल, पण नंतर तू हे सगळं का केलंस हे समजल्यावर तुला नक्की माफ करेल. अपू. नक्की करेल ना मला माफ? अभि. हो नक्की, कारण प्रेमात सगळं काही माफ असते. अपू. तेवढ्यात अभिचा फोन वाजला आणि मग अभिने पाहिलं तर मिस्टर इनामदार यांचा कॉल होता. तसं अभिने पटकन कॉल उचलला. बोला ना सर. अभि. अभि बेटा, कामात आहेस का? खूप बिझी असेल तर आपण नंतर बोलू, मिस्टर इनामदार आपल्या नेहमीच्या प्रेमळ टोनमध्ये बोलले. कामातच आहे सर, पण तुमच्याशी बोलू शकतो, तुम्ही बोला ना. का फोन केला आहे? अभि. तसं बेटा जरा खाजगी बोलायचं होतं. तुझी जर हरकत नसेल तर आपण भेटून बोलूया का? मिस्टर इनामदार. खाजगी म्हणजे नक्की काय बोलायचे आहे माहीत नाही, पण त्यांना नाहीतरी कसं बोलणार? अभि मनातच विचार करत होता आणि मग विचार करून तो म्हणाला, हो का नाही, तुम्ही सांगा कधी भेटायचं ते. मग बेटा उद्या सकाळी ब्रेकफास्टला आमच्या घरी येशील का? मिस्टर इनामदार यांनी अभिला विचारलं. हो चालेल, येतो. अभि. आणि मग अभिने फोन ठेवला. काय रे, काय झालं? आतापर्यंत त्यांचं बोलणं ऐकून अपूने विचारलं. असं काय काम असेल रे त्यांचं? अपू. काही कल्पना नाही, ते तिथे गेल्यावरच कळेल. अभि. त्यांचे नक्की काय काम आहे माहीत नाही, पण मला वाटतं तसं काही नको, कारण आता काही झालं तरी मला माझ्या पियाला पुन्हा दुखवायचं नाही. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे अभि जरा आरामात होता. खरं तर त्याला मिस्टर इनामदार यांच्याकडे जायचं नव्हतं, पण त्यांना अशा प्रकारे टाळणं देखील अयोग्य होतं. म्हणून मग त्याने जायचे ठरवलं आणि मग बरोबर 9 वाजता तो मिस्टर इनामदार यांच्या घरी पोचला. ये अभि बेटा, बस. मिस्टर इनामदार अभिला वेलकम करत म्हणाले. थँक्यू सर. अभि तिथे सोफ्यावर बसत म्हणाला. मग कसं चालू आहे आपलं काम? मिस्टर इनामदार. ठीक चालू आहे, तुम्हाला आम्ही वेळोवेळी अपडेट देत राहू. अभि. मला कामाची काळजी अजिबात नाही. तू आणि पिया छान सगळं सांभाळून घेत आहात, यात तर वादच नाही. रिया स्वतः तुमच्या कामाचं कौतुक करत होती. इनामदारांच्या या वाक्यावर अभिच्या भुवया उंचवल्या. रिया कौतुक करत होती, तेही त्याचं आणि पियाचं? ही गोष्ट त्याला न पटण्यासारखी होती, पण तिथे असं बोलून त्याला इनामदार यांना दुखवायचं नव्हतं, म्हणून त्याने कसनूस असून वेळ मारली. बरं सर, तुम्ही सांगितलं नाही मला इथे का बोलावलं ते? अभिने हसत हसत मेन विषय बोलून दाखवला. तसे मिस्टर इनामदार काही क्षण शांत बसले आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. अभि बेटा, आज मी तुझ्याशी एक बिझनेसमॅन म्हणून नाही तर एक बाप म्हणून बोलत आहे. त्यांच्या बाप या शब्दावर अभिने कान टवकारले. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. मनातल्या मनात तो देवाचा धावा करत होता.
कारण त्याला जी भीती होती ते होण्याची त्याला खात्री होती. आणि मिस्टर इनामदार यांना दुखवायचंही नव्हतं. पण आता त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. बोला ना सर, अभि जड शब्दाने म्हणाला. बेटा, माझ्याकडे काही कमी नाही. देवाने सगळं मला दिलं आहे आणि त्याचबरोबर एक गोड मुलगी दिली आहे. माझ्या आयुष्यात तिच्याशिवाय कोणीच नाही. मी तिचे सगळे हट्ट नेहमीच पुरवत आलो आहे आणि तिची एक इच्छा आहे, ती म्हणजे तिला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी तिला कधीच कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणत नाही आणि ती जर तुला तिचा लाईफ पार्टनर म्हणून निवडत असेल तर माझ्यासाठी यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही. पण तरीही तुझं मतही मला जाणून घ्यायला आवडेल, मिस्टर इनामदार अदबीने म्हणाले. इकडे रिया लपून दोघांचं बोलणं ऐकत होती. आज तिने खास अभि येणार होता म्हणून रेड कलरची साडी नेसली होती. केस मोकळे सोडले होते, रेड कलरची लिपस्टिक आणि हलका मेकअप. ती पटकन बाहेर आली आणि म्हणाली, डॅड, अभिला का काही प्रॉब्लेम असेल? इनफॅक्ट त्याचंही माझ्यावर प्रेम आहे. त्यालाही माझ्याशी लग्न करायचं आहे. होय ना अभि? रियाने एकादमात सगळं सांगून टाकलं आणि मग त्याच्याकडे आशेने बघू लागली. तिचे अशा सांगण्याने अभि देखील गोंधळला. त्याने तिला एकदा पूर्णपणे निहाळले. आता मिस्टर इनामदार यांच्यासमोर काय बोलावे हे त्याला कळेना. पण आता गप्प बसलो तर पुन्हा काहीतरी गोंधळ होईल या हेतूने त्याने बोलायला सुरुवात केली. रिया मॅम, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. माझे तुमच्यावर प्रेम नाही किंवा कधीच नव्हतं. मी तुमच्याकडे त्या नजरेने कधी बघितलंच नाही. मी तुमच्याकडे नेहमी इनामदार यांच्या कन्या म्हणूनच पाहिलं. आणि मी तुम्हाला कधी असं म्हटलं की माझे तुमच्यावर प्रेम आहे? अरे अभि, असं काय करतोस? किती वेळा आपण एकत्र घालवला आहे. किती वेळा आपण बाहेर भेटलो आहोत, बाहेर लंच. 1 मिनिट रिया मॅडम. रिया अजून पुढे काही बोलणार त्याआधीच अभिने तिला थांबवलं आणि बोलायला सुरुवात केली. तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण आपण जेव्हा एकत्र टाईम घालवला त्यावेळेत मी एकदाही तुमच्याशी कामाव्यतिरिक्त बोललो आहे का? सांगा तुम्ही. आणि तुम्ही म्हणताय की आपण बाहेर भेटलो, ते फक्त मीटिंगसाठी. आणि राहिला प्रश्न लंच, त्यावेळी तुम्ही हट्ट केला होता म्हणून मी तुमच्यासाठी तुमच्यासोबत लंचला आलो होतो. त्यानंतर सगळेच गप्प बसले, कोणीच काही बोलले नाही. अभिने आपली बाजू व्यवस्थितपणे मांडली. रियाबद्दल त्याच्या मनात काही नाही हे सहजपणे मिस्टर इनामदार यांना सांगितलं होतं आणि त्याच्या स्पष्टपणे रिया मात्र चांगलीच खजील झाली होती. ठीक आहे, मान्य आहे मला. तुझ्या मनात माझ्याबद्दल काही फिलिंग नाहीत, पण माझ्या मनात तर फिलिंग आहेत ना. मग तुला काय प्रॉब्लेम आहे सांग ना. रिया आता डोळ्यात पाणी आणून अभिचा हात हातात घेऊन बडबडत होती. काय कमी आहे माझ्यात? खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर. मी खूप प्रेम देईन तुला. खूप पैसे आहेत माझ्याकडे. आपण हा देश सोडून जाऊ, दुसऱ्या देशात सेटल होऊ. रिया अभिची कॉलर पकडून त्याला कळवळून सांगत होती. तिच्या या बडबडीने अभि खूप वैतागला होता. मिस्टर इनामदार देखील रियाला समजवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. पण ऐकेल ती रिया कुठली? 1 नंबरची हट्टी. रिया! अभिने रागाने ओरडून तिच्या हातून आपली कॉलर सोडवून घेतली. खूप राग आला होता त्याला. काय करताय तुम्ही? कळत नाही का तुम्हाला? सांगितलं ना की माझं तुमच्यावर प्रेम नाही. आणि प्रेम असं मागून किंवा हिसकावून घेता येत नाही, ते मनातून असावं लागतं. त्या स्पेशल फिलिंग प्रत्येकासाठी नसतात. अभि, रिया बाळा, तो बरोबर बोलतोय. त्याचे तुझ्यावर प्रेम नाही. मिस्टर इनामदार रियाला समजावत म्हणाले. नाही डॅड, तो 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 असंच बोलत आहे. त्याचे पण प्रेम आहे माझ्यावर. आता तर रिया खरंच वेड्यासारखं बडबडत होती. आता ती ऐकत नाही म्हटल्यावर अभिला तिथे थांबण्यास काही अर्थ वाटला नाही, म्हणून तो निघाला. तो दरवाजापर्यंत गेला असेल तर रिया धावत त्याच्या जवळ आली आणि पटकन दरवाजासमोर आडवी झाली. थांब अभि, तू असं नाही जाऊ शकत. रिया, मला जाऊ द्या रिया मॅडम. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, त्यामुळे आता मला जायचं आहे. तुम्ही बाजूला व्हा. अभि अजूनही अदबीने तिच्याशी बोलत होता. नाही, तू अजून माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, रिया रागाने म्हणाली. कशाबद्दल बोलत आहात? अभि अजूनही शांतपणे म्हणाला. तू म्हणालास की तुझ्या माझ्यावर प्रेम नाही, मग कोणावर आहे तुझं प्रेम? रिया, तो तुमचा प्रश्न नाही, अभि पुन्हा शांतपणे म्हणाला आणि हलकेच तिला बाजूला केलं आणि तो निघाला. इतक्यात रियाने त्याचा दंड पकडला आणि त्याला आपल्या बाजूला वळवलं आणि म्हणाली, मला माहीत आहे की तुझं कोणावर प्रेम आहे ते. रिया, तिच्या वाक्यावर अभिने चिडून तिच्याकडे पाहिलं. मिस्टर इनामदार तर दोघांकडे अवाक होऊन पाहत होते. तुझे त्या पियावर प्रेम आहे ना? हां, आहे ना? बोल ना. रियाने त्याची हनुवटी पकडली आणि म्हणाली, हो आहे माझ्या पियावर प्रेम, खूप प्रेम आहे.
अभि. असं काय आहे तिच्यात जे माझ्यात नाही? काय कमी आहे माझ्यात? मी तिच्यापेक्षा जास्त सुंदर आहे. मग तुझे तिच्यावर प्रेम कसं असू शकतं? आणि तसंही ती फक्त तुझ्या पैशावर प्रेम करते, तुझ्यावर नाही. त्या उलट मी खूप. रिया, बस करा आता. खूप बोललात. आतापर्यंत मी सगळं तुमचं म्हणणं ऐकून घेतलं, पण माझ्या पियाबद्दल काही बोललात तर मी खपवून घेणार नाही. अभि रागाने बोलत होता. इकडे त्याच्या बोलण्यावर रियाने देखील मुठी आवडल्या. तुझी पिया? काय लायकी आहे तिची? आपल्या तुकड्यावर जगणारी एक पगारी नोकर, एक अनाथ भिकारडी मुलगी. रिया तोंडाला येईल ते बरळत होती. रिया, एकदम चूप, एकदम चूप. आणखी काही माझ्या पियाबद्दल बोललं तर मी विसरून जाईन की तुम्ही इनामदार सरांची मुलगी आहात ते. आणि तिची लायकी काढण्यापेक्षा एकदा स्वतःकडे पहा. पैशाने सगळं काही मिळतं, पण प्रेम नाही. पैशाच्या मास दुसऱ्या कोणाला तरी दाखवा, मला नाही. आणि काय म्हणालात, पिया भिकारी? भिकारी पिया नाही, तुम्ही आहात. तुमच्याकडे पैशाशिवाय काही नाही. आणि माझ्या पियाकडे पैसा सोडला तर सगळं काही आहे. तिच्याकडे प्रेमाने जोडलेली माणसं आहेत जी तिच्यावर प्रेम करतात. त्यांच्यावर ती प्रेम करते आणि वेळ पडली ना तर ती त्या माणसासाठी जीव द्यायलाही कमी करत नाही. तुमच्यासारखं पडून जात नाही. त्यामुळे यापुढे पियाबद्दल बोलताना हजारदार विचार करा. अभि रागाने बोलला आणि तडक निघून गेला. इकडे रिया धुसफुसत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. तो नजरेआड झाल्यावर तिने घरात धुमाकूळ घातला. सगळ्या वस्तूंची तोडफोड केली. तिला आवडता आवडता मिस्टर इनामदारांना नाकी नऊ आली. खूप वेळाने ती शांत झाली. मिस्टर इनामदार सोफ्यावर बसले होते. घरातल्या अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाकडे बघत होते. रिया देखील एके ठिकाणी शांत बसली होती. ते हळूच तिच्या जवळ गेले. ती अजूनही खाली मुंडी घालून बसली होती, डोळ्यात पाणी, रडून रडून सुकलेला चेहरा. मिस्टर इनामदार यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा, अभि बरोबर बोलतोय. प्रेम ही मिळवायची गोष्ट आहे, हिसकावून घ्यायची नाही. आणि अभि जर तुझ्यावर प्रेम करत नसेल तर त्याला जबरदस्ती करण्यात काही अर्थ नाही. तसं तिने मानवर करून मिस्टर इनामदार यांच्याकडे पाहिलं. आपल्या मुलीची ही अवस्था बघून इनामदार यांचं हृदय पिळवटून निघालं. पण ते काही बोलणार त्याआधी रिया तिथून उठली आणि तंतणत तिच्या रूमच्या दिशेला गेली. ती रूममध्ये गेल्यावर तिने आपला मोबाईल घेतला आणि एक नंबर डायल केला. काही वेळाने तिकडे फोन उचलला आणि मग रियाने बोलायला सुरुवात केली. मी सांगितलेलं काम झालं? रिया. तिकडून तो माणूस काही बोलला. ठीक आहे, पाठवा मला. आणि मग रियाने फोन ठेवला. काही वेळातच तिला एक मेसेज आला आणि मग तिने तो पाहिला आणि त्या मेसेजमध्ये एक नंबर होता आणि तिने मग तो नंबर डायल केला. पहिल्यांदा खूप वेळ रिंग झाली तरी फोन उचलला गेला नाही. म्हणून मग रियाने पुन्हा फोन लावला. मग फोन उचलला. हॅलो, विकी? रिया. तुम्ही कोण आहात? आणि तुम्हाला माझे नाव कसं माहिती? विकी. मी कोण आहे किंवा मला काय माहिती आहे यापेक्षा आपण एकमेकांसाठी काय करू शकतो हे महत्त्वाचं नाही का? रिया. म्हणजे मी समजलो नाही. विकी. मिस्टर विकी, तुम्ही या शहरात नाहीत का? कोणामुळे? रिया. तुम्हाला हे सगळं कसं माहीत? विकी. मी सांगितलं ना, ते महत्त्वाचं नाही. फक्त तुमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. ते म्हणजे सध्या तुमच्या आणि माझा दुश्मन एकच आहे आणि आपल्याला बदला घ्यायचा असेल तर आपल्याला एकमेकांच्या मदतीची गरज आहे. रिया. तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलताय? विकी जाणूनबुजून नाटक करत म्हणाला. पिया. रिया. तुमची तिच्याशी काय दुश्मनी? विकीने मेन मुद्द्याला हात घातला. ते तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही. फक्त तिच्या मरण्याने माझे सगळे प्रश्न सुटतील आणि तुमचाही बदला पूर्ण होणार. त्यामुळे विचार करा. रिया. ठीक आहे, मी तिला मारलं तर माझा बदला पूर्ण होणार. पण तिला मी तुमच्यासाठी का मारायचं? यात माझा काय फायदा? विकी. तुला आउट ऑफ इंडिया पाठवून एक सेटल लाईफ देऊ शकते मी. रिया. ठीक आहे, होईल तुमचं काम. विकी. आणि हो, शेवटचं. इतकं वाईट मरण द्यायचं तिला की पुढचा जन्म घेण्याची हिंमत देखील तिची झाली नाही पाहिजे. रिया दातोड खात म्हणाली. असंच होईल. विकी क्रूर हसत म्हणाला आणि मग दोघांनी फोन ठेवला. आज नेहमीप्रमाणे पिया ऑफिसला निघाली. पण आज ती नेहमीप्रमाणे एकटी नव्हती, कारण कोणीतरी तिच्या पाठलाग करत होतं. आज ती आली तर अभि आधीच येऊन बसला होता. हाय पिऊ. अभि पियाला बघून म्हणाला. पिया पण त्याच्याकडे बघून हसली आणि म्हणाली, काय झालं? आज खूप खुश आहात? खुश तर मी आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. अभि. हो, मग मलाही सांगा, असं काय कारण आहे? मीही थोडं खुश होईन. पिया त्याच्यासमोर उभं राहत म्हणाली. तसं अभिने तिच्यासमोर हात केला आणि तिने देखील त्याच्या हातात हात दिला आणि मग त्याने तिला ओढून स्वतःजवळच्या खुर्चीवर बसवलं
तुला माहीत आहे मी का खुश आहे? कारण लवकरच आपल्या कंपनीला 3 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्यासाठी मी खूप काही सरप्राईज प्लॅन केले आहेत. अभि: म्हणजे काय काय करणार आहात? पिया: पूजा, दिवसभर गेम्स, रात्री पार्टी, सगळ्यांना गिफ्ट. कारण आज जर ही कंपनी मोठी आहे ती फक्त माझ्या एकट्यामुळे नाही, तर सगळ्यांनीच मेहनत घेतली आहे आणि त्याचेच फळ सगळ्यांना मिळायला हवं. अभि: बरोबर, ठीक आहे, माझी काही मदत लागली तर मला नक्की सांगा. पिया: हे काय? तुझी मदत म्हणजे काय? हे सगळं तुला आणि अपूलाच करायचं आहे. आपल्या एम्प्लॉईला काय गिफ्ट द्यायचे, जेवणाचं मेनू काय, गेम्स काय, हे सगळं तुम्हालाच ठरवायचं आहे. अभि: पण मी का? मला यातलं सगळं काय कळतं? पिया थोडं टेन्शनमध्ये येऊन म्हणाली. पिऊ, टेन्शन घेऊ नकोस, अपू आहे तुझ्यासोबत आणि काही अडलं तर मी आहे. ओके, पिया कसं तरी तोंड करत म्हणाली आणि बाहेर निघून गेली. ती गेली तसं अभि गालातल्या गालात हसला. वेडी आहे माझी पिऊ. बस अजून काही दिवस, मग मी तुला सगळं खरं सांगणार आणि मग कायमच्या आपल्या आयुष्यात सामील करून घेणार. आणि फक्त तू आणि मी. दिवसभर दोघेही आपल्या कामात होते, पण असं असताना देखील अभि अडून पियाला पाहत होता. तर इकडे पियाचं देखील हेच चाललं होतं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.